नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्चना टीचिंग हब या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. महाटेट पेपर 2 सोशल सायन्समध्ये यश मिळवण्यासाठी केवळ पुस्तकातील माहिती पुरेशी नसते, तर परीक्षेच्या स्तरावरील संकल्पनात्मक आणि स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चनाचा सराव देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून आजच्या या मॉक टेस्ट 1 मध्ये आपण महाटेटच्या वास्तविक परीक्षेच्या धर्तीवर तयार केलेले महत्त्वाचे प्रश्न सोडवणार आहे. यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर आणि त्याची सविस्तर स्पष्टीकरण दिले जाईल. त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा आणि तुमचा स्कोर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आपल्या आजच्या महाटेट सोशल सायन्स मॉक टेस्ट फर्स्टला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, खालील विधाने विचारत घ्या. अ विधान, सिंधू संस्कृतीतील लोकांना लोखंडाचा वापर माहीत नव्हता. ब विधान, सिंधू संस्कृतीतील नगर रचना अत्यंत विकसित होती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय ए. अ व ब दोन्ही बरोबर. सिंधू संस्कृती कांस्ययुगीन होती, लोखंडाचा वापर त्यामध्ये होत नव्हता आणि सिंधू संस्कृतीत नगररचना ही अत्यंत विकसित झालेली होती. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणती घटना कालक्रमानुसार योग्य आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय बी, स्वदेशी आंदोलन जे 1905 मध्ये झाले, असहकार आंदोलन जे 1920 मध्ये आणि भारत छोडो आंदोलन 1942. प्रश्न तिसरा, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्याबाबत खालीलपैकी योग्य विधान कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय बी, ती 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली. 1976 मध्ये 42वी घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्येस राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली. प्रश्न 4, मागणीच्या नियमाला अपवाद कोणता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय ए, गिफेन वस्तू. गिफेन वस्तूमध्ये किंमत वाढली तर मागणी वाढू शकते, त्यामुळे या गिफेन वस्तू या मागणीच्या नियमाला अपवाद असतात. प्रश्न 5, खालीलपैकी कोणते विधान मान्सूनबाबत योग्य नाही? हे विधान, भारतातील बहुतांश पर्जन्य मान्सूनमुळे होतो, तर हे विधान योग्य आहे. बी, दक्षिण पश्चिम मान्सून जूनमध्ये भारतात प्रवेश करतो, हे देखील विधान बरोबर आहे. सी, तमिळनाडूत जास्त पाऊस दक्षिण पश्चिम मान्सूनमुळे मिळतो. आणि डी, मान्सून हा ऋतुगत वाऱ्यांचा प्रकार आहे. डी हे विधान देखील योग्य आहे. तर या प्रश्नाचे जे उत्तर आहे म्हणजे मान्सून बाबत योग्य नाही ते आहेत पर्याय सी, तमिळनाडूला जास्त पाऊस दक्षिण पश्चिम मान्सूनमुळे मिळतो. तर हा पर्याय चूक आहे. तमिळनाडूला मुख्यतः ईशान्य मान्सूनमुळे पाऊस मिळतो. प्रश्न 6, लोकसंख्येची घनता म्हणजे काय? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय बी, लोकसंख्या भागिले क्षेत्रफळ. प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रातील लोकसंख्या म्हणजे घनता होय. प्रश्न 7, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? ए, रॉलेट कायदा 1919 ही जोडी योग्य आहे. बी, जालियनवाला बाग हत्याकांड 1919 हे देखील योग्य आहे. दांडी यात्रा 1930 हे देखील योग्य आहे. तर डी, भारत छोडो आंदोलन हे चुकीचे आहे. भारत छोडो आंदोलन हे 1942 मध्ये झाले. प्रश्न 8, भारतीय संसदेचे घटक कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय सी, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा.
भारतीय संसद या 3 घटकाने बनलेली आहे. प्रश्न 9. खालील विधाने विचारात घ्या. एक विधान, कृष्णा नदी बंगालच्या उपसागरात मिळते. 2. नर्मदा नदी अरबी समुद्रात मिळते. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय सी, दोन्ही बरोबर. कृष्णा पूर्ववाहिनी व नर्मदा पश्चिम वाहिनी नदी आहे. प्रश्न 10. बालक केंद्रित शिक्षण या संकल्पनेशी सर्वाधिक संबंधित शिक्षणतज्ज्ञ कोण? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय ए, जॉन डुवी. जॉन डुवीने अनुभव आधारित व बालक केंद्रित शिक्षणाचा पुरस्कार केला. प्रश्न 11. भारतीय राज्यघटनेतील कोणता भाग राज्याच्या धोरण निर्देशक तत्वाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय बी, भाग 4. DPSP भाग 4 मध्ये आहे. प्रश्न 12. खालीलपैकी कोणती मृदा काळी मातीची वैशिष्ट्ये आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय ए, 1 आणि 2. पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते काळ्या मृदामध्ये, हे काळ्या मृदेची वैशिष्ट्य आहे. आणि 2. कापूस पिकासाठी काळी मृदा ही उपयुक्त आहे. तर लाल रंगाची असते नाही, काळी मृदा ही लाल रंगाची नसते. काळी माती कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 13. सहाय्यक व्यवसाय म्हणून कोणता व्यवसाय ओळखला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय सी, दुग्ध व्यवसाय. दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय आहे. प्रश्न 14. भारतीय अर्थव्यवस्थेत हरित क्रांतीचा मुख्य परिणाम कोणता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय बी, अन्नधान्य उत्पादन वाढ. उच्च उत्पादक बियाणे व सिंचनामुळे अन्नधान्य उत्पादन वाढले. प्रश्न 15. इतिहास अध्यापनात कालरेषा म्हणजेच टाइमलाईन चा उपयोग कशासाठी होतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय बी, घटनाचा क्रम समजण्यासाठी. कालक्रम समजण्यासाठी टाइमलाईन महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, आजच्या महाटेट पेपर 2 सामाजिक शास्त्र मॉक टेस्ट तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुम्हाला 15 पैकी किती गुण मिळाले हे देखील कमेंट करून कळवा. ज्या प्रश्नामध्ये चुका झाल्या आहेत त्याचे स्पष्टीकरण पुन्हा एकदा वाचा आणि त्या संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्या. महाटेट, सीटेट, सेट, नेट आणि इतर शिक्षक भरती परीक्षांसाठी अशाच दर्जेदार मॉक टेस्ट, PYQs, नोट्स आणि रिव्हिजन क्लासेस पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. भेटूया पुढील मॉक टेस्टमध्ये. धन्यवाद.